हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचे आहे इलेक्ट्रिक ट्यूब CFL आणि LED लॅम्प. इलेक्ट्रिक ट्यूब म्हणजे फ्लुरोसंट ट्यूब जी आपण रोज घरात बघतो, 4 फुटी मोठी दुधी प्रकाश देते ती. CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प. हल्ली आता हे दिसत नाही बाजारात, ह्याची जागा LED ने घेतली आहे. पण अगदी एक 5-6 वर्षापूर्वी आपण 5 वॅट 7 वॅट 10 वॅटचे असे छोटे छोटे बल्ब आणायचो असे आणि लावायचो ते. आणि LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. CFL म्हणजे काय? कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट ट्यूब. फ्लुरोसंट ट्यूबच वळवलेली असते. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक ट्यूब, फ्लुरोसंट ट्यूब. काल आपण काय बघितलं होतं? काल आपण बघितले होते कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंट मध्ये मेटल म्हणून आपण वापरलं होतं टंगस्टन. त्याच्यानंतर त्यातले प्रकार बघत असताना आपण काय बघितलं तर व्हॅक्यूम लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प ज्याच्यात ऑर्गॉन, नायट्रोजन, हेलियम असं काहीतरी बनलेलं असतं, आणि हॅलाइड्स पासून बनलेले हॅलोजन लॅम्प, रिजनरेटिव्ह सायकल. हे आपलं काय झालं? आज आपण इलेक्ट्रिक ट्यूबला सुरुवात करूया. इलेक्ट्रिक ट्यूबचं हे सर्किट आहे. इलेक्ट्रिक ट्यूब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पांढरा शुभ्र प्रकाश देते. ज्याच्याकडे साध्या प्रकारचा चोक असेल तो जर जुना झाला तर ती ट्यूब गुणगुण 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 आवाज करत राहते. मुळात इलेक्ट्रिक ट्यूब मध्ये ही जी आपली ट्यूब आहे ह्याच्यामध्ये फ्लोरीन नावाचा पदार्थ भरलेला असतो, म्हणून आपण त्याला फ्लुरोसंट ट्यूब असं म्हणतो. ह्याच्यात फ्लोरीनचे कण असतात. फ्लोरीनचे कण हे एलिमेंट, हे एक. तर या फिलामेंट पासून या फिलामेंट पर्यंत हे तुमचे फ्लोरीनचे कण नाचत असतात, म्हणून तुमची ट्यूब डोळ्याला आल्हाददायक असा पांढरा शुद्ध सुंदर प्रकाश देते. ट्यूबच्या प्रकाशात वावरायला, अभ्यास करायला नेहमी चांगलं वाटतं इतर कुठल्याही लॅम्पपेक्षा. येते लक्षात? ह्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात ते बघा. पार्ट्स, पट्टी. ट्यूब एका पट्टीवर बसवलेली असते. या पट्टीवरच तुमच्या सगळ्या गोष्टी बसवलेल्या असतात. नळी उजेड देते. साइड होल्डर्स, ज्या होल्डर्स मध्ये आपण ट्यूब फिरवून बसवतो ती साइड होल्डर्स. चोक आणि स्टार्टर. तुमच्या ट्यूबलाइटला असा एक चौकोनी डबा असतो बसवलेला, दॅट वन इज चोक. त्यालाच आपण बॅलास्ट असंही म्हणतो. आणि स्टार्टर हा अगदी छोटासा बसवलेला एक काचेचा किंवा मेटलचा असा छोटासा डब्यासारखा असतो. आता नेमकी त्याची रचना काय असते तर चोक म्हणजे काय नाही बाळांनो, चोक इट इज अ कॉइन. आणि कॉइनचा गुणधर्म काय असतो तर कॉइन व्हेरिएशन्सला रोखते, प्रतिबंध करते. येते लक्षात? ट्यूबलाइटचा चोक आणि ट्यूबलाइटचा स्टार्टर. स्टार्टर म्हणजे काय असतं तर एका तुमच्या ह्या सगळ्या तुमची स्टार्टरची डबी आली असेल तर पुढे आपण त्याची टर्मिनल्स आहेत. तर या टर्मिनल्स वरती सरळ मेटलच्या पट्ट्या बसवलेल्या असतात आणि त्यांच्यात मेक कॉन्टॅक्ट, ब्रेक कॉन्टॅक्ट, मेक कॉन्टॅक्ट, ब्रेक कॉन्टॅक्ट होत असतो. मुळातच तुमच्या ट्यूब मध्ये हे जे फ्लोरीनचे कण आहेत ते नाचण्यासाठी, फ्लक्च्युएट होण्यासाठी, या फिलामेंट पासून या फिलामेंट पर्यंत सतत प्रवास करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या व्होल्टेजची आवश्यकता असते. म्हणून तुमची ट्यूब लागायला नेहमी उशीर होतो. आणि आपण एवढे एखाद्या गोष्टीला कळले की ट्यूबलाइट पेटली,
सुरुवातीला लागत नाही, लागली की खणखणीत लागते. हे कारण आहे मला. ह्याला खूप मोठं व्होल्टेज लागतं, जवळजवळ 800 व्होल्ट ते 1000 व्होल्ट एवढं मोठं व्होल्टेज त्याला स्टार्टिंगला लागतं, ज्याला आपण म्हणतो सर्ज व्होल्टेज. आणि हे सर्ज व्होल्टेज निर्माण करण्याचं काम बॅलास्ट म्हणजे चोक आणि स्टार्टर मेक कॉन्टॅक्ट ब्रेक कॉन्टॅक्ट क्रियेद्वारे करत असतात. आपण सर्किट जोडताना कसं जोडतो? फेज वायर चोकला, चोक साइड होल्डरला, साइड होल्डर इथं असणार आहे, इथं साइड होल्डर बसवलेला असतो असा सांगितलं की साइड होल्डरला दुसरं जे टर्मिनल आहे तिथून आपण येतो स्टार्टर पर्यंत, स्टार्टरचं टर्मिनल जोडतो दुसऱ्या साइड होल्डरला आणि दुसऱ्या साइड होल्डर पासून न्यूट्रल वायर बाहेर खेचलेली असते. हे झालं ट्यूबचं सर्किट. अतिशय साधी सोपी रचना आहे, पण तरीही आपली ट्यूबलाइट बऱ्याच वेळेला बरेच नखरे करते. म्हणजे सुरुवातीला कधी ट्यूबलाइट पेटतच नाही, मग अशा वेळेला स्टार्टर कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही बघावं. जर नीट कॉन्टॅक्ट होत असेल तर कॉन्टॅक्ट केला पाहिजे, त्याच्यासाठी स्टार्टरचा एक स्टार्टर होल्डर असतो, त्याची कनेक्टिव्हिटी बघितली पाहिजे. कधीतरी तुमची ट्यूब साइड होल्डर मध्ये नीट बसली नसते, ती अशी अशी करून नीट बसवावी लागते. थोडक्यात ह्याला अनेक ठिकाणी सततच मेक कॉन्टॅक्ट ब्रेक कॉन्टॅक्ट असल्यामुळे कॉन्टॅक्ट नीट होत आहेत याची खूप काळजी घ्यावी लागते. एकदा का तुमची ही सगळी रचना पूर्ण झाली की तुमची ट्यूब नंतर परत त्रास करत नाही. बऱ्याच वेळेला तुमच्या चोक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो, चोक शॉर्ट होतो, चोक जळतो असं आपण त्याला म्हणतो. अशा वेळेला पण तुमची ट्यूब लागते. कधी कधी तुमचा स्टार्टर निकामी होतो, त्या एवढ्याशा तुमच्या 10 रुपयाच्या स्टार्टरसाठी तुमची अख्खा ट्यूब सेट काम करत नाही. कारण का तुमचं मेक कॉन्टॅक्ट ब्रेक कॉन्टॅक्ट करून जे सर्ज व्होल्टेज निर्माण व्हायला पाहिजे तेच होत. येते लक्षात? हे असे काही प्रॉब्लेम्स आपण ह्या आपल्या इलेक्ट्रिक ट्यूबच्या बाबतीत फेस करत असतो. मग हे प्रॉब्लेम्स यायला लागल्यानंतर आपण हे प्रॉब्लेम कमी कसे करता येतील याचा विचार सुरू केला. आणि मग नंतर निर्माण झाले इलेक्ट्रॉनिक चोक्स, ज्याच्यामध्ये स्टार्टरची गरजच नसते. इलेक्ट्रिक ट्यूबला तुमच्या चोक पण लागतो किंवा बॅलास्ट पण लागतो आणि स्टार्टर पण लागतो आणि मेक कॉन्टॅक्ट ब्रेक कॉन्टॅक्ट मेक कॉन्टॅक्ट ब्रेक कॉन्टॅक्ट या क्रियेद्वारे तुमची ट्यूब सर्ज व्होल्टेज निर्माण करून पेटते. एकदा ती पेटली की तुम्ही स्टार्टर काढून ठेवला तरी काम चालतं, कारण चोकचा गुणधर्म मी सांगितला व्हेरिएशन्स होऊ देत नाही. याचं लक्षात? मग हे असे प्रॉब्लेम्स काढून टाकण्यासाठी आपण वळलो इलेक्ट्रॉनिक चोक. इलेक्ट्रॉनिक चोक मध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकाच चोक मध्ये तेही कमी आकारात सामावलेल्या असतात. हे चोक यांचे तोटे वगैरे सांगतात, किंमत जास्त आहे, दुरुस्ती होत नाही. बरोबर आहे, किंमत जास्त असणारच आहे. दोन गोष्टींचं काम जर एकटा करत असेल तर एकापेक्षा किंमत जास्त होणारच आहे. पण याचे फायदे बघा, हे चोक वजनाला हलके असतात. या चोकमुळे तुमचं 10% आउटपुट जास्त मिळतं. म्हणजेच तुमच्या साध्या चोक पेक्षा तुमची दुसरी इलेक्ट्रॉनिक्स चोक वापरलेली ट्यूब थोडा अधिक प्रकाश देणार आहे. चोक मधून गुणगुण गुणगुण आवाज येत नाही जो आपल्याला इरिटेट करतो. त्याच्यानंतर अतिशय कमी व्होल्टेज वरती सुद्धा तुमचा इलेक्ट्रॉनिक्स चोक ट्यूब पूर्ण प्रकाशित करतो, जो इलेक्ट्रिक चोक करत नाही. त्याला बिलो 180 आला तर काम करता येत नाही. आणि या चोकचं आयुष्य या चोकच्या दरम्यान विचार केला अधिक असतं. आणि आपली रोजची इलेक्ट्रिक ट्यूब लागताना नेहमी पक 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 पक
अशी न लागता स्विच ऑन केल्या केल्या तुमची ट्यूब झटकन पेटायची असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स चोक शिवाय पर्याय नाही. पण सीएफएलच्या बाबतीत सीएफएल नाही, फ्लोरोसेंट ट्यूबच्या बाबतीत एक तोटा असतो की इथं आपण चोक वापरत असल्यामुळे इंडक्टिव्ह सर्किट आलं त्यामुळे पॉवर फॅक्टर कमी असतो. हा तोटा सुद्धा तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स चोक मध्ये काढून टाकलाय आणि याचा पॉवर फॅक्टर युनिटी असतो. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय हे आपण वेगवेगळ्या प्रकारची सर्किट्स नंतर बघणार आहोत त्यावेळेला विचार करू. पण एवढं लक्षात ठेवा, युनिटी एक, पॉवर फॅक्टर एक असणं हे नेहमी चांगलं. हे एवढंच आजच्या लेक्चर पुरतं तुम्ही लक्षात ठेवा. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय, लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय, लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय, हे सगळं आपण सर्किट्सचे विचार करू ना त्यावेळेला तुम्हाला सांगतो. आता वळूया आपण सीएफएल लॅम्पकडे. कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प CFL. सीएफएल लॅम्प म्हणजे काय, तर हीच तुमची ट्यूब असते फ्लुरोसंट ट्यूब. पण आता ही सरळ आहे ना, ही अखंड ट्यूब इथं सुरू झाली आणि इथं संपली, वळवली यू आकार. मग गरज पडल्यास ती डबल यू ट्रिपल यू तुम्ही वळवाल तसे तुमचे यू असतील त्याच्यात. इकडनं एक गेला, दुसरा असा इकडनं गेला, हे असं काहीही कॉम्बिनेशन केलेलं असेल विचित्र एकामेकात. पण सिंगल युनिटचा विचार केला तर एकच यू मिळणार. ह्याच्यामध्ये 10 मिलीमीटर व्यासाची लांब ट्यूब घेतात आणि ती यू आकारात वळवतात. त्याच्यामुळे त्याची लांबी काय होते, कमी होते. मॅक्झिमम ही 100 mm पर्यंतची तुमची ट्यूब असते आणि त्यामुळे ह्याचं नाव कॉम्पॅक्ट ठेवलं, आकार ठेवलं कॉम्पॅक्ट, लहान. कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प. हे लॅम्प आपल्याला पांढरा शुद्ध प्रकाश देतात. अतिशय कमी वॅटेज मध्ये उपलब्ध असतात. 5 वॅट, 7 वॅट, 8 वॅट, 10 वॅट, 12 वॅट, 14 वॅट, 18 वॅट, 20 वॅट, 22 वॅट असे आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याचं वेटेज घेऊ शकतो. पण ही ट्यूब जर विचारात घेतली तर सामान्यपणे ही 36 ते 40 वॅटची असते. त्याच्या उलट हा 5 वॅट पासून उपलब्ध आहे. तुम्हाला येते लक्षात, जेवढी गरज तेवढा नाही. उद्या जर तुम्ही बाथरूम मध्ये गेला तर तुम्हाला ट्यूबलाईटची गरज नाही आहे, तुम्हाला 5 वॅटचा लॅम्प पुरेसा आहे. अधिक उजेड पाहिजे, 8 वॅटचा लॅम्प अति झाला. का, तर तुमचं बाथरूमचं क्षेत्रच तितकं आहे, त्याला आणखी उजेडाची गरज नाहीये. अशा वेळेला जिथं कमीत कमी जागेत तुम्हाला बसवायचा आहे लॅम्प, तिथं तुम्ही ट्यूब नाही बसवू शकत, सीएफएलचा वापर करा. कारण ह्याच्या अगोदर शिकलेले इनकॅन्डेसंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प जे 40 वॅट वगैरे वापरायला लागतील, त्याच्याऐवजी तुम्ही किती वापरणार आहात, 5 वॅट, 35 वॅट जागेवर वापरलं, वाचले. येते लक्षात. त्यातला कमीत कमी म्हणजे आपण 0 वॅटचा बल्ब मांडतो. 0 वॅट हा 0 कधीच नसतो, तो 10 वॅट असतो. पूर्वी 15 असायचा, आता 10 मध्ये यायला लागला. इथं तर 5 वॅटला काम होतंय. म्हणून सीएफएल लॅम्पची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती, कारण आता सीएफएल पण नाहीये. येते लक्षात. सीएफएल लॅम्प या फ्लुरोसंट ट्यूबच्या तुलनेत जर विचार केला तर आकाराने अतिशय लहान, वजनाला पण कमी, आयुष्य त्यांचं या ट्यूबलाईट पेक्षाही
जास्त असतं, अगदी 4-4 वर्ष, 3 वर्ष. उजेड पांढरा शुभ्र मिळतो आणि पॉवर कमी लागते. मात्र याचे तोटे असे की काही काळ वापरल्यानंतर यांच्या ज्या कडा आहे त्या कडा लालसर काळ्या पडतात. दुसरा तोटा असा की याचा प्रकाश पसरत नाही. जशी एक ट्यूब लावली खोलीवर प्रकाश झाला, एक लॅम्प लावा खोलीवर प्रकाश होणार नाही. येते लक्षात? त्यांचा प्रकाश कमी जागेत पसरतो. ह्याच्यामध्ये जो पारा वापरलेला असतो हा पारा आपल्या पर्यावरणाला जीवसृष्टीला घातक आहे. त्याच्यामुळे हे लॅम्प समजा बाद झाला, निकामी झाला तर तुम्ही फेकून दिला चालणार नाही, फोडून टाकला चालणार नाही. याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावावी लागते. आणि याच कारणामुळे सीएफएल लॅम्पपेक्षा आपण काय वापरू शकतो असा विचार सुरू झाला. आणि त्याचं उत्तर मिळालं एलईडी लाईट इमिटिंग डायोड. अगदी 1 वॅट पासून 2-3 वॅट पर्यंत, 4 वॅट पर्यंत आपण एलईडी वापरतो. इतकं कमी. आता जर तुम्ही बाजारात लॅम्प मागायला गेला तर तुम्हाला एलईडी मिळतात. अतिशय कमी पॉवर खाणारे आणि खूप जास्त प्रकाश देणारे लॅम्प. मी असं का म्हणतो तर यांचं वैशिष्ट्य असं की ह्याचं विकिरण जास्त आहे. प्रकाश किरण 130 डिग्री 130 अंशामध्ये पसरतात. कुणाची? एलईडी. आणि ह्याची प्रकाशाची तीव्रता खूप जास्त आहे, हॅलोजन पेक्षा जास्त नाही. 100 ल्युमेन्स पर वॅट एवढी प्रकाशाची त्याच्यात तीव्रता आहे. त्यामुळे प्रकाश पसरतो पण आणि प्रखर पण राहतो. कोणाचा? एलईडीचा. आणि म्हणूनच अगदी 3 वॅट 5 वॅट एवढा एलईडी आपल्याला पुरेसा असतो, जो दीर्घ काळ टिकतो. याचं आयुष्य खूप जास्त आहे. याला 50,000 बर्निंग अवर्सचं आयुष्य आहे. मग असा एलईडी बनतो कसा? तर बाळांनो, सेमीकंडक्टर्स अर्धवाहक जे कशापासून बनलेले आहेत तर पी टाइप आणि एन टाइप मटेरियल. सिलिकॉन आणि जर्मेनियम यांच्यामध्ये अशुद्धी इम्प्युरिटी मिसळून आपण पी टाइप किंवा एन टाइप मटेरियल्स तयार करत असतो सेमीकंडक्टरची. तर ते पी टाइप एन टाइप मटेरियल सेमीकंडक्टिंग मटेरियल घेतात, त्याला सोन्याचा पातळ थर चढवतात. पी टाइपला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडतात, एन टाइपला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडतात आणि तुमचा डायोड, त्याचं नावच लाईट इमिटिंग आहे, प्रकाशाचं इमिशन करणारा, उत्सर्जन करणारा डायोड. तर त्याला सप्लाय केल्यानंतर प्रकाशाचं उत्सर्जन सुरू होतं. येते लक्षात? ह्याचं अधिक वैशिष्ट्य काय तर हे सोलरवरती काम करू शकतात. कशावर काम करू शकतात? सोलर पॅनल वरती पण काम करू शकतात. एसी सप्लाय बरोबर काम करतात, रेक्टिफायर लावलं तर. बेसिकली डीसी सप्लायचे आहेत ते. डीसी सप्लाय वर पण काम करतात, सोलर पॅनल वर पण काम करतात, पण त्यांना कितीही कमी व्होल्टेज पुरेसं असतं. ह्याच्यामध्ये सेमीकंडक्टर जे बनवलेले असतात त्यासाठी गॅलियम आर्सेनिक फॉस्फाईड वापरलेलं असतं. बाजारात आता रंग बदलणारे वेगवेगळे एलईडी एकत्र करून डेकोरेटिव्ह लॅम्प सुद्धा तयार केलेले असतात. तुमचे साइन बोर्ड्स, डेकोरेटिव्ह लाईटच्या माळा सिरीज, हे सगळं एलईडी पासून बनवलेलं असतं. इतकंच काय तर आपल्या गाड्यांना सुद्धा आपण एलईडीच लावतो. वजनाला लहान असतात, किमतीला स्वस्त असतात, आयुष्य फार जास्त असतं, पर्यावरणपूरक असतात, प्रकाशाची तीव्रता जास्त असते, प्रकाश सरळ रेषेत पण जातो. अनेक कारणांमुळे आपण एलईडी प्रिफर करत असतो.
ही थोडक्यात माहिती होती इलेक्ट्रिक ट्यूब म्हणजेच फ्लोरोसेंट ट्यूब, CFL लॅम्प म्हणजेच कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प आणि LED लाईट इमिटिंग डायोडची. पुस्तकामध्ये त्यांची तुलना पण दिलेली आहे. इलेक्ट्रिक ट्यूब वर्सेस इनकॅन्डेसेंट लॅम्प, LED वर्सेस CFL लॅम्प, ज्या काय असतील त्या ह्याचे मी तुम्हाला फोटो मारून टाकलेले फोटो आणि शिकवलेलं आजचा भाग एकत्र करून आपल्याला तयारी करायची आहे. पुढच्या महिन्यात आपली परीक्षा असणार. थँक्यू.